देशभरातील महिला भगिनींना केंद्र सरकार हे 33% आरक्षण देणार आहे. हे 33% आरक्षण 2029 साली होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून लागू होणार आहे. त्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. दिनांक 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन चालणार आहे. या विधेयकाला समर्थन म्हणून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली महिला भगिनींची मोटारसायकल रॅली शहरातून काढण्यात आली. ही रॅली अक्षय निवास रिंग रोड येथून सुरू झाली. ही मोटारसायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवार पेठ, योगेश्वरी मंदिर, मंडी बाजार, पाटील चौक, कुत्तर विहीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, छत्रपती चौक येथून अक्षय निवास या ठिकाणी समारोप करण्यात आला. या विधेयकामुळे सत्ता कारणात महिलांना बरोबरीचं स्थान मिळणार असल्याची भावना आमदार नमिताताई मुंदडा यांनी व्यक्त केली. या मोटारसायकल रॅलीचं नेतृत्व आमदार नमिताताई मुंदडा यांनी केलं. तर या रॅलीत सेवानिवृत्त प्राध्यापक सौ शरयुताई हेवाळकर, नगरसेविका सौ सुचिताताई देशपांडे, सौ शिल्पाताई संजय गंभीरे, प्राध्यापक रोहिणी अंकुश, मंजुषाताई जोशी, सौ ज्योतिताई परदेसी, सुलोचनाताई आरसुडे, जमुनाताई सुरवशे, वर्षाताई कराड यांच्यासह असंख्य महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. त्यासोबतच महाविद्यालयीन तरुणी व महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. समारोपानंतर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा व भाजपाचे अंबाजोगाई शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी स्वागत करून या विधेयकाला शुभेच्छा देऊन पाठिंबा जाहीर केला. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. सशक्त महिला सशक्त भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये नारी शक्ती वचन रॅलीचे आयोजन. रस्ता ठेवा, पुढे पुढे जाऊ द्या, गाडी पुढे जाऊ द्या. काका काका आलेत की काय झालं? तुमची कोणाचीच आहे? आहे इकडे
इकडे माग हा इकडे आणली तुम्हाला पाहिजे नव्हतं मी. हे करा का तुम्हीच बस नारी शक्तीचा आवाज जोरात करा. नारी शक्तीचा सशक्त नारी म्हणल्यानंतर समर्थ नारी म्हणा. सशक्त नारी समर्थ नारी आणि हे इतर पण ना भाभी की तुमच्या सगळ्यांमुळे मी आज एवढं धाडस केलं आणि एवढं लांब म्हणजे एवढं कधीच चालू नारी शक्तीचा नारी शक्तीचा सशक्त नारी करूनच तिला स्वतःचं संरक्षण करावं लागतं. आपण सगळ्या जणी आज रॅली काढली त्याचं कारणच असं आहे की आम्ही सगळे संघटित होतो. जेव्हा आम्ही संघटित असतो तेव्हाच आम्ही प्रतिकार करू शकतो, तेव्हाच आम्ही आमचं संरक्षण करू शकतो आणि समाजाला बदलू शकतो. ही सगळी ताकद आपली नारीची आहे आणि म्हणून ज्या घरातली नारी व्यवस्थित असेल ते घर चांगलं असतं. ज्या घरामध्ये नारी काम करत असते त्या घरामध्ये लक्ष्मी असते आणि म्हणून आपण सगळ्या जणींनी या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र आलो. छान कार्यक्रम केला. सगळ्यांचे खरं म्हणजे मनपूर्वक अभिनंदनच जास्त करते मी, कारण घरातली सगळी कामाची वेळ असते. एरवी जर आपण पाहिलं तर नाही बाई ह्या वेळेला नाही मला शक्य असं आपण सहजपणाने म्हणतो, पण आज मात्र आपण सगळ्या जणी घरातल्या कामाकडे सुद्धा काही बाबतीत थोडंसं बाजूला करून आपण आलात. ही वेळ खरं म्हणजे खूप कामाची असून सुद्धा आपण सगळ्याजणी आलात, कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची खूप मनापासून अभिनंदन करते. आपण अशाच सगळ्या जणी समाजामध्ये सुद्धा विविध जेव्हा काम होतं त्यावेळेस सुद्धा एकत्र येऊयात आणि आपली शक्ती एकवटूयात, ज्याच्यातनं आपण समाजाचं बदलतं रूप, राष्ट्राचं बदलतं रूप पाहायचा आपण नक्कीच प्रयत्न करू. राष्ट्रसेविका समितीने 2 वर्षापूर्वी सक्षम नारी समर्थ भारत अशा पद्धतीचा एक कार्यक्रम घेतला होता. आज आपण तीच घोषणा पुन्हा देऊयात. सक्षम नारी समर्थ भारत. सक्षम नारी धन्यवाद. महिला इथे उपस्थित आहात तर आज महिला सक्षमीकरण म्हणजे काय तर आज आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांसाठी 50% आरक्षण प्रत्येक क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. तसंच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा
प्रत्येक महिलेसाठी 50% आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण प्रत्येक महिलेनी उपभोगावं, त्यासाठी महिलांना उभं करण्यासाठी आपल्या आमदारताई नमिताताईने स्वतः पुढाकार घेऊन एक मोठी रॅली काढली की ज्या हेतून की बाबा प्रत्येक महिला जी घरामध्ये असते, राजकीय दृष्ट्या महिला काय करतात तर महिला समोर येत नाही, महिला नको म्हणतात, राजकीय क्षेत्रामध्ये तर अगदीच नको म्हणतात. तर असं म्हणतात की गव्हर्नमेंट की ना राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी समोर आलं पाहिजे, जेणेकरून महिला समोर आले. आमदार असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांसाठी आहे. आपण जर पुढे आलोच नाही तर आपल्याला कुणी विचारणार आहे. आपण एक पाऊल पुढे टाकलं तर सरकार आपल्याला बरोबर उचलत असलं. आपल्या अंगातील गुण आपण आधी दाखवले पाहिजे. आपण समोर या, सगळ्यांना विनंती आहे की आपण समोर या, आपले गट्स दाखवा. प्रत्येक महिलेच्या अंगामध्ये काहीतरी गट्स असतात आणि ते गट्स दाखवल्याशिवाय आपल्याला मिळत. आपण स्वतःसाठी काहीतरी आपण केलं तरच आपल्याला ते मिळत असतं. म्हणून प्रत्येक महिलेने समोर यावं. जे पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्यासाठी दिलेलं आहे ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न केला नाही तर आपल्याला ते काहीच मिळणार नाही. आणि आमदार नमिताताई साहेब सारखं एक व्यक्तिमत्व आपल्या खांद्याला खांदा उभे राहणार आहे, जे की आपल्याला पाठबळ देणार आहे, जे आपल्याला सपोर्ट करणार आहे. आणि ते सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व जर आपल्या सोबत असेल तर महिलाही कुठंही आणि केव्हाही काही करू शकते. तर नमिताताईच्या बोटाला आपण धरायचंय, नमिताताईच्या पाठोपाठ आपण चालायचंय. आणि नमिताताई प्रत्येक महिलेसाठी एक उदाहरण आहेत. मी नमिताताई सोबत 24 तास असते, बरंच काही त्यांच्यासोबत पाहिलेलं आहे. नमिताताईचं व्यक्तिमत्व, नमिताताई अंबाजोगाईला काया पालट करणार आहेत. आम्ही त्यांच्या जेव्हा त्यांचं ते इलेक्शनच्या वेळेस असो, आपल्या काकाजींच्या इलेक्शनच्या वेळेस असो, तेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलेलं आहे. इतकी तळमळ असते नमिताताईंना अंबाजोगाई विषयी. ताई म्हणतात मी अंबाजोगाईचं काय पालटच करून दाखवेन, मुंबईसारखं क्षेत्र आणि तसंच अंबाजोगाईमध्ये जे काही कमतरता असेल ती मी भरून काढेल आणि महिलांसाठी काय करेल, एक सक्षमीकरण करून दाखवेल. तर नमिताताई खूप खूप आपले धन्यवाद आणि सर्व महिला इथं उपस्थित झाल्या त्यांचेही धन्यवाद. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद.